निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। देवा, ही गाय तर माझी आहे आणि तुम्ही कशी काय घेऊन आला? हो, आम्ही हिला लय ओळखलं होतं। आज ही गाय जिवंत नसती, हिला मारणार होते। वनामध्ये एकटं बांधलं होतं हिला, आणि तुमचं लक्ष कसं नाही? देवा, तुमच्यामुळे आमची कपिला सापडली, लय गुणाची आहे हो ही। हो, रातच्याला गोट्यातनं कोण घेऊन गेलं काही समजलंच नाही। आम्ही लय उडकलं पण सापडलीच नाही बघा। तुमचं लय उपकार आहे बघा आमच्यावर। हो, कोण तुम्ही आणि कुठलं म्हणायचं आणि असं कसं आलंय गावात? यांचं नाव रेवणनाथ आणि मी चौरंगीनाथ। गुरु आज्ञेप्रमाणे आम्ही आलो आहोत आणि रेवणनाथांना गुरु आज्ञेने जे संकेत मिळाले, जी आज्ञा मिळाली ते हेच गाव आहे जिथे यांना कार्य करायचं आहे। होय चौरंगीनाथ, जी सगळी चिन्ह सांगितलीत तेच हे गाव। आम्हाला तुमची सेवा करू द्या, आमच्या घरात या। नाही, कोणाच्या घरात जाण्याची आम्हाला आज्ञा नाही, तसा नियम आहे। पण मी इथे थांबणार आहे आणि यानंतर इथेच निवास असेल। पण एक गोष्ट आहे, यानंतर कुठल्याही मुक्या जीवाला इथं मारलं जाणार नाही याची काळजी मी घेईन। होय होय देवा, आमची बी अशीच इच्छा आहे की कोणत्याही मुक्या जीवाच्या गळ्याला हत्यार लागलं नाही पाहिजे। असं कसं? आम्ही ठरवू आमच्या गावात काय करायचं ते। मी असताना हे होऊ देणार नाही। बघतोच मला कोण अडवतंय। वनात जाऊन बघा, ज्यांनी या गायीला मारण्याचा प्रयत्न केला त्यांचं काय झालं ते। वय वय बघतो की। छरपटीनाथ, बराच वेळ झाला गुरुदेव ध्यानस्थ आहे। त्यांना आपण ध्यानातून बाहेरही काढू शकत नाही। ते जोपर्यंत ध्यानातून बाहेर येत नाही तोपर्यंत आपण प्रतीक्षा करूया। नमस्कार। गोरक्षनाथ हेच आहेत नव? हो, मला त्यांच्याशी बोलायचंय। तुम्हाला बोलता येईल, परंतु आता ते ध्यानस्थ आहेत आणि त्यांचं ध्यान मोडणं योग्य नाही। तर तुम्ही प्रतीक्षा करता का? नाही, माझ्याकडे एवढा वेळ नाही, मला त्यांच्याशी तात्काळ बोलायचंय। तुमचं काय काम आहे ते तरी सांगा, आम्ही तुम्हाला काही सहाय्य करू शकतो का? नाही नाही नाही, मला गोरक्षनाथच भेटायचंय। आम्ही जर त्यांना ध्यानातून जागा केलं तर ते पाप ठरेल। तुम्ही आम्हाला धर्मसंकटात टाकता आहात। मी काय पाप पुण्य असा विचार करत नाही।
हे बघा, तुम्ही जर त्यांना जाग करणार नसाल तर मी स्वतः जाऊन त्यांना हाक मारतो. मी त्यांना जाग करतो, त्यांना माझ्याशी बोलावंच लागेल. अहो तुम्ही कोण, कुठून आला आहात, कशासाठी आला आहात ते तरी सांगा. माझं नाव सदाशिव आहे. लय दूरून आलोय, म्हणजे बघा उत्तरेकडून. हे बघा, तुम्हाला काय हवंय, तुमचं नक्की काम काय आहे गुरुदेवांकडे ते तर सांगा. मी ते फक्त गोरक्षनाथच सांगू शकतो, बाकी कोणालाच नाही. अशा प्रसंगी काय करायचं आपण? हे धर्मसंकटच उभं राहिलंय समोर. अरे कोणी आहे का? अरे कोणी आहे का इकडे? अरे अरे काय झालं तुम्हासनी? आणि कडला जाळ कसला? अरे ते साधू भाऊ आलं होतं, त्यांनी गाय सोडवली आणि आम्हासनी असं अडकून गेलं. अरे पण आता यातनं बाहेर कसं काढायचं तुम्हासनी? ते काय समजना झालंय, पण बाहेर निघता येईना बघ. अरे जाळ आहे ना, त्याच्या बाहेर पाय टाकायचा आणि यायचं. अरे बाबा, असं करायला गेलो तर कडला समजा जाळ हाय, भाजून निघायचो समजा. अरे हे तर लई मोठं चेटूक केलंय तुमच्यावर. आता काय बी करून बाहेर पडलं पाहिजे ना बाबा. ए बाबा, ए काहीतरी कर ना आमच्यासाठी. अरे आता म्या काय करणार? जा ना त्या साधू भावांना सांग, आम्ही लोक माफी मागतोय म्हणून. असं? बर बर ठीक आहे. आता कोणीतरी आलं तरी आपल्याला बघायला, नाहीतर रात झाली असती आणि आपण इकडेच अडकून बसलो असतो. गोरक्षनाथ, तुमच्या गुरूंचं नाव काय आहे? माझे गुरु श्री चैतन्य मच्छिंद्रनाथ आहेत. परंतु तुम्ही का विचारता आहात? तू जर खरा योगी असशील तर मला तुझ्या गुरूंचं दर्शन घडव. ठीक आहे, बसा समोर. वय डोळे मिटा. आदेश आदेश, अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन. तू माझं शिष्यत्व स्वीकार. मी ध्यानात असताना तुम्ही आलात. तुमची एक इच्छा मी पूर्ण केली तर तुम्ही हे काय सांगता आहात? तुम्हाला ओळखलं नाहीस का? प्रभू, शिव 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 शिव. प्रभू, आपण माझी परीक्षा का घेतलीत? परीक्षा नाही गोरक्ष, मी विचारतो आहे
तू माझा शिष्य होशील का? प्रभू, मी माझं गुरुपद श्री मच्छिंद्रनाथांना दिलं आहे. त्यांनी मला शिष्य म्हणून स्वीकारलं आहे. प्रभू, माझे गुरु आहेत आणि ते एकच राहतील. क्षमा असावी प्रभू. आपण माझे आराध्य आहात. मी आपला आदर करतो, परंतु आपण माझा भाव समजून घ्यावा. गोरक्ष, तुझी गुरुनिष्ठा ही सर्वश्रुत आहे. मला असं वाटलं की तुझी पुन्हा परीक्षा घ्यावी, परंतु तू आता सगळ्या परीक्षांच्या पुढे गेला आहे. माझा तुला सदैव आशीर्वाद आहे. प्रभू, शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम. देवा, अहो वनात गेलो होतो, त्यासनी बंधन टाकले आणि कडाला जाळ बी आहे. पापकर्म केल्यानंतरची शिक्षा आहे ती. देवा, आता जर का तुम्ही त्यासनी क्षमा नाही केली तर ते मरून जातील वनात. अहो तिथं त्यांना बघायला बी कोणी नाही. त्यांना तसं वाटत आहे का की त्यांच्याकडून चूक झाली आहे? चुकीचं प्रायश्चित्त घ्यावंसं वाटलं पाहिजे, किंवा जी चूक झाली आहे त्याबद्दल अपराध भाव आहे का? हो, त्यासनी लई वाटते की त्यांच्या हातनं काहीतरी चुकलंय, पण तुम्ही काहीतरी कृपा करा देवा त्यांच्यावर. तू का त्यांची एवढी बाजू घेतो आहेस? ते जे करतायत ते तुला पटत आहे का? अहो नाही, मी सांगत होतो त्यासनी की असं वागू नका, पण ते ऐकतच नाहीत. पण आता त्यांना त्यांची चूक कळली आहे. असं असेल तर ठीक आहे. आदेश! आदेश! अलर्ट! निरंजन! निरंजन! अरे हा दिस मावळा रातभर या रानातच राहावं लागल. काय करावं आता? तरी मी म्हणतच होतो हे काय जास्त येणार चालायचं. चला रे, बघू त्या साधू बुवाकडं. ते मोकळे झाले आहेत, काळजी करू नकोस. लई उपकार झाले देवा. नाथ हे क्षमाशीलही आहेत आणि नाथ हे शासन करणारेही आहेत. ध्यानात ठेव. भरतरी, तुला काही सांगायचं आहे का? होय गुरुदेव, अगदी बरोबर ओळखलात. काय इच्छा आहे तुझी? तुम्ही आम्हाला सोडून जाल त्याआधी मी जिथून आलो आहे त्या उज्जैन नगरीत महाकालचं दर्शन घ्यायचं आहे. आपण तिकडे एकत्रित जाऊया अशी माझी इच्छा आहे गुरुदेव. आणि त्यानंतर आपण तिथून प्रस्थान केलं तरी चालेल.
बर तरी तुझी इच्छा आहे असं समजूयात की महाकालने बोलवलं आहे आपल्याला. याचा अर्थ आपण निश्चित जाऊया. होय भरतरी. गुरुदेव, आपल्या सोबत यात्रा करायला मिळेल याचा आम्हाला आनंद आहे. होय, पण भरतरी जाताना तू तुझ्या रचना मला ऐकवायच्या आहेत. अगदी आनंदाने ऐकवीन गुरुदेव. आदेश आदेश अलर्ट निरंजन निरंजन निरंजन. आदेश आदेश अलख निरंजन निरंजन निरंजन. देवा, हीच ती रावी नदी. किती विस्तीर्ण पात्र आहे या नदीचे. वय ही नदी हाय म्हणून लोकांचं कल्याण आहे. मुबलक पाणी आहे आणि त्यामुळं कशाची बी कमी नाही. सुबकता आहे परंतु विचारांची उणीव दिसते. इथल्या समुदायाला एक नवीन विचार, एक धर्म दिला गेला पाहिजे. कशाला? जे चाललंय ते बरं आहे की देवा. बरं चाललंय ते नकोय आपल्याला. उत्तम चालायला हवं. पर देवा, दिवस मावळलाय, आता काय करायचं? मला तरी सूर्योदय होईपर्यंत थांबावं लागणार आहे. पर देवा, दिस उजाडल्यावर काय करायचं का इथं? दिसेल तुम्हाला. तुम्हाला थांबायचं असेल तर तुम्ही थांबू शकता. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. नाही, थांबतो आम्ही इथं. आमच्याकडनं काय सेवा होईल ती करू आम्ही. देवा, दिसभर चालतो आहे. भूक लागली असेल नव? नाही, सूर्यास्तानंतर अन्न ग्रहण करत नाही मी. पर देवा, आम्हासनी लय भूक लागली आहे. बसा. रावी नदीला सांगतो, ती तुमच्यासाठी अन्न आणून देईल. हा? नदी आणून देईल? होय, बसा तुम्ही. बर. डोळे मिटा. हे रावी नदी, मी तुला भेटायला आलो आहे. माझ्या सोबत जे भक्त आले आहेत त्यांच्यासाठी अन्नाची व्यवस्था कर. आदेश आदेश अलख निरंजन निरंजन. डोळे उघडा.